नमस्कार सर्वांचे विद्यार्थ्यांनो, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द, अत्यंत महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। TCS आणि IBPS पॅटर्ननुसार पहिला शब्द आहे मुलगी आणि समानार्थी शब्द आहेत कन्या, सुता, तनया, तनुजा, नंदिनी, आत्मजा, दुहिता। मुलगीसाठी किंवा मुलीसाठी हे सर्व समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द आहे आई आणि समानार्थी शब्द आहेत माता, जननी, माऊली, माय, जन्मदा, जन्मदात्री। पुढील समानार्थी शब्द आहे बाप आणि त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत बाबा, पिता, जनक, वडील, तात, जन्मदाता, तीर्थरूप। पुढील समानार्थी शब्द आहे भाऊ आणि भाऊसाठी समानार्थी शब्द आहेत बंधू, भ्राता, सहोदर। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप महत्त्वाचे शब्द आहेत। पुढील शब्द आहे बहीण आणि बहिणीसाठी समानार्थी शब्द आहे भगिनी, सहोदरा। हे समानार्थी शब्द आहेत बहिणीसाठी। पुढील शब्द आहे शरीर आणि शरीरासाठी समानार्थी शब्द आहेत देह, तन, तनु, काया, कुडी, वपू, अंग। हे सर्व समानार्थी शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत विद्यार्थ्यांनो। पुढील शब्द आहे तोंड। तोंडासाठी समानार्थी काय आहेत शब्द चेहरा, वदन, मुद्रा, मुख, तुंड, आनन। पुढील समानार्थी शब्द आहे डोके आणि त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत सिर, मस्तक, माथा, शीर्ष, मूर्धा। पुढील आहे शब्द डोळा। डोळ्यासाठी समानार्थी शब्द आहेत नेत्र, नयन, लोचन, अक्ष, चक्षु। पुढील समानार्थी शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे कपाळ आणि कपाळसाठी समानार्थी शब्द आहेत भाल, ललाट, निढळ, निटील। पुढील शब्दाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि शब्द आहे हात। हातसाठी समानार्थी शब्द आहेत हस्त, कर, भुज, बाहू, पाणी। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे हृदय। हृदयसाठी समानार्थी शब्द आहेत अंतर, चित्त, मन, अंतकरण, जिव्हार। हे हृदयसाठी समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो मन आणि मनासाठी समानार्थी शब्द आहेत अंतकरण, चित्त, अंतर, मानस, अंतरंग, अंतरात्मा। समानार्थी शब्द म्हणजे त्याच अर्थाचे शब्द। आणि पुढील शब्द आहे आनंद। आनंद या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत हर्ष, मोद, प्रमोद, तोष, संतोष, सुख, समाधान। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो सुख। सुखासाठी समानार्थी शब्द आहेत संतोष, समाधान, उल्हास, तृप्ती, खुशी। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो दुःख आणि दुःखासाठी समानार्थी शब्द आहेत शोक, पीडा, व्यथा, यातना, वेदना, कळ, ताप। पुढील शब्दाकडे वळूयात। पुढील शब्द आहे आश्चर्य आणि आश्चर्यासाठी समानार्थी शब्द आहेत नवल, विस्मय, अचंबा आणि चकित। हे आश्चर्यासाठी समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द आहे द्वेष आणि द्वेष या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत हेवा, मत्सर, तिरस्कार, तिटकारा, उबग, वीट। पुढील शब्दाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो। पुढील शब्द आहे प्रेम आणि प्रेम या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत प्रीती, लोभ, माया, अनुराग। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो राग। राग या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत क्रोध, संताप, कोप, प्रकोप, रोष, द्वेष, क्षोभ। पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो सुंदर आणि सुंदर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत सुरेख, रम्य, रमणीय, मनोहर, नेत्रदीपक, अभिराम, लावण्यमय, मोहक आणि देखणे। हे सर्व शब्द सुंदर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढील शब्द आहे माया आणि माया या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत ममता, वात्सल्य आणि जिव्हाळा।
पुढील शब्दाकडे वळूयात. पुढील शब्द आहे देव. देव या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत ईश्वर, परमेश्वर, ईश, परमेश्वर, सूर, विधाता, अमर. पुढील शब्द आहे विद्यार्थ्यांनो देऊळ. देऊळ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत मंदिर, देवालय, राऊळ, देवस्थान, देवघर. पुढील शब्द आहे शेवटचा विष्णू आणि यासाठी समानार्थी शब्द आहेत श्रीपती, रमेश, चक्रपाणी, नारायण, माधव, केशव, गोविंद, अच्युत, मधुसूदन, पद्मनाथ. विद्यार्थ्यांनो कसे वाटले हे शब्द? व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.